या आंदोलनाबाबत या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीमध्ये शासन आणि प्रशासनाकडून एक प्रकारे छुप्या प्रकारे खाजगीकरणाचा घात घातला जात आहे। संयुक्त कृती समितीच्या वतीने आम्ही या ऊर्जा मंत्री आणि तिन्ही कंपनीच्या प्रशासनाला 22 तारखेला एक रितसर नोटीस दिली होती आणि त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या, ज्यामध्ये महावितरण आणि महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीमधलं खाजगीकरण थांबवावं। दुसरा महत्त्वाचा विषय की जे पॅरलल लायसन्स फी आहे, समांतर वीज परवाना या महावितरणच्या कार्यक्षेत्रात जो 3 कंपन्यांसाठी त्यांनी 26 शहरांसाठी काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा। महाराष्ट्रातील 329 जे उपकेंद्र आहे ते क्रिस्टल आणि बाकीच्या कंपनींना खाजगीकरणासाठी चालवण्यासाठी दिलेले आहे, त्यामध्ये नियमित कर्मचाऱ्यांचा MPR देण्यात यावा। महावितरण आणि तिन्ही कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्यात यावी। महापारेषण कंपनीमधील 200 कोटीच्या वरचे जे प्रकल्प आहे ते TBCP मार्फत चालवण्याचा जो घात आहे तो रद्द करण्यात यावा। हायड्रो पॉवर स्टेशन आहे ते BOT तत्वावर देण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे थांबून तिथे महानिर्मिती कंपनी मार्फत चालवण्यास मान्यता देण्यात यावी। याशिवाय तिन्ही कंपनीतील जे बाह्यस्त्रोत कर्मचारी आहेत त्यांना नियमित करण्यात यावे। तिन्ही कंपनीतील रिक्त जागा या भरण्यात यावा। सोबतच महाराष्ट्र शासनाने जे आपल्याला आरक्षण मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं जे आरक्षण आहे ते थांबवलेलं आहे ते पूर्वलक्षी प्रवाहाने चालू करण्यात यावं। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या महावितरण कंपनीत जे रिस्ट्रक्चरिंग आहे, त्याला आपण स्टाफ सेटअप म्हणतो, तो MPR 22 तारखेला महावितरण कंपनीच्या प्रशासनाने लादलेला आहे आमच्यावर। त्या रिस्ट्रक्चरिंग मध्ये अनेक पद जे आहे ते ते कर्टलमेंट होत आहे। या व्यतिरिक्त आमच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार, आमचे अभियंते असो, आमचे कर्मचारी जनमित्र असो, आमचे नॉन टेक्निकल स्टाफ असो, त्यांच्यावर अतिरिक्त भार येतो आहे। या कंपनीमध्ये B&R आणि O&M असे सब डिव्हिजन करून ग्राहक संख्या वाढली असताना रिक्त जागा कुठेही कंपनी भरण्याचा विचार करत नाही, त्याच्यामुळे अतिरिक्त जो भार आहे तो आमच्या कर्मचाऱ्यांवर येत आहे। त्याच्यामुळे या रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध आहे आणि ती रद्द करण्यात यावी। किंबहुना त्यामध्ये काही आम्ही सजेशन्स संयुक्त कृती समितीच्या वतीने सजेशन्स दिलेले आहे। त्या सजेशनमध्ये आमच्या कामगारांचे कामाचे तास हे फिक्स करण्यात यावे, आमच्या कामाचं स्वरूप हे डिफाईन करण्यात यावं आणि आम्हाला रिलीफ जे आहे, आता जो वीज कर्मचारी आहे तो 24/7 काम करतो आहे आणि त्याच्यातून आम्हाला रिलीफ मिळण्यात यावं, म्हणजे 8 तास हे आमचे कामाचे फिक्स करण्यात याव्या। या प्रमुख मागण्या आम्ही या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनासोबत मांडलेल्या आहे। परंतु या महाराष्ट्र शासन आणि महावितरण कंपनीच्या प्रशासनाने आम्हाला कुठेही दाद न देता एक प्रकारे अट्टहास त्यांनी धरलेला आहे आणि तो MPR त्यांना इम्प्लिमेंट करण्यासंदर्भात 1 ऑक्टोबर पासून त्यांनी तो इम्प्लिमेंट करण्याचे आदेश सगळ्या फील्डला दिलेले आहे। त्याच्यामुळे आम्ही 9 तारखेपासून बेमुदत 72 तासाच्या संपावर जाऊन प्रशासनाला एक आश्वस्त करू इच्छितो का जोपर्यंत आमच्या या मागण्या ज्या आहे वीज कर्मचाऱ्यांच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या संयुक्त कृती समितीचा जो संप आहे तो अटळ होऊन तो आम्ही करणार आहोत। आणि वीज कायदा 2003 ला दुरुस्तीच्या याच्यात आला। 2014 पासून वीज विधेयक जे आहे ते प्रलंबित आहे ह्या सुधारणा पुनर्रचनेच्या संदर्भात आणि वीज उद्योगात ज्या कोणत्या प्रायव्हेट लायसन्सी येणार त्या संदर्भात। तरीही बेकायदेशीरपणे महाराष्ट्र शासन जे आहे या वीज उद्योगाचं प्रायव्हेटायझेशन करते आहे, त्याला आम्ही महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या माध्यमातून आम्ही विरोध करतो आहे। आणि हा विरोध जो आहे तो फक्त कर्मचाऱ्यांचाच नाही, आमच्या कोणत्या आर्थिक लाभाशी हे आंदोलन नाही, तर प्रत्येक ज्यांच्या घरात वीज पोहोचते त्या सर्वांना याचा फटका पडणार आहे। आपण या अगोदर टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रायव्हेटायझेशनचे परिणाम बघितलेले आहेत। पहिले जिओ आला त्यावेळेस त्यांनी फ्री सर्व्हिसेस दिल्या, मात्र त्यानंतर जसं BSNL कमजोर होत गेलं, जिओनी आपले रेट कोणत्या प्रमाणात वाढवले हे आपल्या सर्वांना अवगत आहे आणि तेच वीज उद्योगात भविष्यात होण्याचा धोका फार मोठ्या प्रमाणात आहे। आणि टेलिकॉम सेक्टरपेक्षा वीज उद्योगामध्ये जर प्रायव्हेट लायसन्सी आली तर ती एकाधिकारशाही होईल आणि त्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण भारत काळोखात जाण्यापर्यंत जाऊ शकतो अशी आम्हाला शंका आहे।